टिकू शकते या जगात. नाही तर पारंपरिक शेतीमध्ये आता आपला शेतकरी टिकणं अवघड आहे, म्हणजे नाहीच्याच बरोबर आहे. जसं आता काकाने सांगितलं का गुगल सांगते की 30 वर्षानंतर आपली जमीन नापीक होणार, आणि आपली तर अर्थव्यवस्था पूर्ण अवलंबून आहे जमिनीवर, कारण आपण शेतकरी आहोत. काही बोटावर मोजा इतके लोकांपाशी जर पैसे असले तर ते काही पैसे खाणार नाही, त्यांना सुद्धा उत्पन्न आपल्या जमिनीतूनच घ्यावं लागेल. तर आज इथे SRT तंत्राबद्दल किंवा जे आम्ही SRT शाळा घेतो, तर हा का महत्वाचा आहे ते सांगणार, माझ्यामध्ये आणि माझ्या शेतीमध्ये झालेला बदल एवढ्यावर खास फोकस करणार आहे. कारण बघा, मी जेव्हा SRT शेती चालू केली, आमच्याकडे 28 एकर क्षेत्र होतं काका. 2 गडी, 3 माणसं, त्याला 25-30 ढोरं, असा एक आमचा तो कडक होता. वडील नोकरीवर, आमच्यावर जास्त दडपण नाही कारण वडिलाचा पगार. पण शेती कशी होती, एका साईडनं निंदत जाणे आणि दुसऱ्या साईडनं शेती ते पूर्ववत पडत येणं, कारण हिशोबाचा ताळमेळ नव्हता. शेती करणं म्हणजे हे एक शौक होता, घरी शेती आहे म्हणून करायची. पण जेव्हा आपण वर्षाचा ताळेबंद काढतो तेव्हा उरणारी रक्कम नव्हती, हे एक महत्वाचं होतं. पण वडिलांचा पगार असल्यामुळे आम्हाला त्याचा ताण कधी आला नाही. पण त्याच्यानंतर काय झालं, मी एक पहिलेपासून शेतीमध्ये काहीतरी करायचं, वेगळं असं करायचं, त्याच्यामुळे एक वेगळी पद्धत करत गेलो. सुरुवातीला मी तो आपला अमृत पॅटर्न 2009 मध्ये अमृत पॅटर्न केलं. 2009, 2010 आणि 2011 मी उत्पन्न घेतला लाड पद्धत 2 वर्ष केली. गळ फांद्या काढण्यासाठी मी पहिल्या वर्षी अशा हातानं फांद्या काढल्या. दादा लाड साहेबासोबत बोललो, ते म्हणे अशी फांदी काढायची नाही, तुम्ही कैच्या घ्या आणि मजुरायला द्या. मग कैच्या घेतल्या, मजुरायला दिल्या, ते एका बाईचा 250 रुपये रोज आणि 4च तास कापायचे. पुन्हा ताळमेळ माझा जुळलाच नाही. उदासी पॅटर्न सुद्धा केला, काटेकोर पद्धतीने केला, काटेकोर पद्धतीने उदासी पॅटर्न केला. त्याचे ते औषधं गोल रिंगण पद्धतीने खत टाकायचं. इथं असं टाकायला मजूर मिळत नाही, तर गोल रिंगण पद्धतीने टाकायला मी किती त्रास. पुन्हा आला प्रॉब्लेम माझ्यापाशी आला तोच, की मजूर कुठून पुरवायचे, कारण आता कोणीच तुमच्या कामाला यायला तयार नाही. तर मग हा सगळं झाल्यावर एक दिवस युट्यूबवर मी दादांचा व्हिडिओ पाहिला, भडसावळे दादांचा, आणि तो ठरवला. भडसावळे दादांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या वाचनात चिपळूणकर दादाचा एक लेख आला होता याग्रोवनला लेख आला. त्याच्यावर काकाचा नंबर होता. त्याच्यावर मी चिपळूण काकाला डायरेक्ट फोन लावला होता. तेव्हा शेती करायच्या अगोदर विशेष म्हणजे बघा, काही घेणं देणं नाही, पण काकानी तेव्हा तो फोन उचलला. एवढं मोठं व्यक्तिमत्व, पण फोन साध्या माणसाचा उचलला. या गोष्टीवर माझा खरा विश्वास जडला का काहीतरी याच्यात आहे. मग काकासोबत बोललं तर काकाचं तेव्हा काम जास्तीत जास्त ऊसामध्ये होतं, आणि नेमका आमच्याकडे ऊस हा फक्त रसवंतीवर भेटतो, जवळून पाहायला भेटला नाही, कारण रसवंतीवर ऊस बघितला होता. पण काकाला मी सांगितलं होतं, तर काकांनी मला सांगितलं की SRT शेती हे नेरळमध्ये होते, तर तुम्ही त्यांचा नंबर घ्या. काकांनीच मला भडसावळे दादांचा नंबर दिला. हे दोघं जण बोलले, हे म्हणे आमचं तेवढं त्याच्यामध्ये काम नाही म्हणे, म्हणजे जसं याच्यामध्ये कपाशीसारखं याच्यासाठी 2.25 लाख रुपये साल आहे आमच्याकडे, आणि तरी माणूस सुरुवातीला 3 वाजता कामाला यायचा, आता 8 वाजले तरी कामाला येत नाही, मिळतही नाही. मग आम्ही 2002 पासून तणनाशक मारत होतो, फक्त एवढंच करव का मग जसं आलं तसं मारत होतो. पण शेती आमची होती तणनाशक, मग आपल्याला बेडच करायची होती SRTची. मग मी घरच्याच ट्रॅक्टरनं बेड केले, लावलं. पहिलं सीझन माझं बेस्ट निघालं, कारण सुरुवातीला मारतच होतो. मला खरा प्रॉब्लेम तयार झाला जेव्हा मी सोयाबीन काढल्यावर चना पीक लावणार तेव्हा. मग चना पीक मी काय केलं, टोकन केलं. तर लोकांनी मला पहिल्या दिवशी एवढं वेड्यात काढलं का चना पीक हे खोली टाक पण वली टाक या बेसवर असते, नागरानं पेरायचं असते, खोल पेरायचं असते. मी टोकन यंत्रानं 1 ना 1.5 इंचावर 2 इंचावर टाकणार. मग वेड्यात निघलो होतो. ते म्हणे तुझा चना पडतील, मोडतील, पडून, पण जसं होईल तसं आता एकदा शेल्यावर घेऊनच जाऊ बा, पाहू. त्या बेसवर केलं. पण एक प्रॉब्लेम झाला का मला तेवढी माहिती नव्हती. मी चना टोकन केली, त्याच्या मागं ग्लायफोसेट मारून दिलं, आनंदी झालो. पण जे सोयाबीन फुटलं होतं, जो कचरा निघला होता, हे मी पाणी दिल्यानंतर एवढा त्याच्यामध्ये आमच्यावर ऊत म्हणते कचरा आला की पर्याय नव्हता मला काही. तेव्हा पठाण सर आम्ही एका ग्रुपवर होतो, पोखरा ग्रुपवर. तर मग कुठून नाही, पण एक कृषी केंद्रवाल्याने मला सांगितलं की एलाइट नावाचं तणनाशक चालते, पण आम्ही गॅरंटी घेणार नाही आणि तुम्हाला औषध पण देणार नाही, गॅरंटी घेणार नाही आणि औषधही देणार नाही. मग पर्याय काय, मी 5 कृषी केंद्रातून
5 पॅक विकत आणले 30-30 ml वाले, आणि ठरवलं एक तर चना जाईल नाहीतर कचरा जाईल, कारण बियाणं मला फक्त 75 किलो लागलं होतं. मी ते जेव्हा मारलं तर तेव्हा माझ्या शेतात कमी, आज एवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक हजर होते. तर ते औषधीचा रिझल्ट पाहिले नव्हते. याचा चना मारणार तेव्हा याले सांगू याच्यासाठी होतं. मग पठाण सरांची तेव्हा कॉमेंट पण होती, तुम्ही मला विचारलं की त्याच्यात ते लिक्विड टाकलं की नाही म्हणून, आपण पोखरा ग्रुपवर. तर मी त्याचा एवढा चांगला रिझल्ट आला मला की माझा पूर्ण कचरा मरून गेला आणि माझा चना 1 नंबर आला. फक्त काही दिवसात मला नवीन असल्यामुळे थोडा त्याला कुठं शॉक बसला होता, कारण ती मारण्याची पद्धत चुकीची होती. समजा मारला आणि त्याच्यामुळे तेव्हापासून मग मी SRT मध्ये मागे वळून नाही पाहिलं. मग मी त्याचं एवढं का ते तणनाशक मी इतरांपर्यंत जितके जणांपर्यंत पोहोचवता येते की मारा मारा, कारण ते आमचं बोलणं पण झालं तर पठाण सरांसोबत. मग तिथूनच मी एक शोधत गेलो. मग मी SRT ऑफिस सोबत सुद्धा जुळलो, दादासोबत जुळलो. मग एक असंख्य लोक मित्र जे काही SRTचे अनुभवी शेतकरी आहे हे मिळत गेले. हे मिळत गेल्यावर माझं एक पीक मी वाढवत गेलो. सगळ्यात मोठा भ्रम तयार होतो तो तणनाशकामध्ये. तणनाशकात, कारण SRT बदनाम किंवा शून्य मशागत बदनाम होईल तर तणनाशकानं आणि संपन्न किंवा होईल ती सुद्धा तणनाशकानं. त्याचा जर योग्य वापर प्रमाणात वेळेमध्ये झाला तर आपल्याला SRT काही जड नाही, कारण आपली तणनाशक वापरण्याची पद्धत थोडीफार चुकीची आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतो. कारण बघा, जेव्हा तणाची स्टेज 3 ते 4 इंच असेल तरी आपला ग्लायफोसेटचा डोस 150 ml आहे. आपण त्याच्यात बदल नाही करत. जेव्हा तुम्हाला माहित आहे की मी फक्त 15 किलो वजन उचलणार आहे, 100 ग्रॅम जेवण करणार आहे, पण मी 50 ग्राम उचलाले तेवढंच अन्न त्याला देत आहे. म्हणजे कसं, त्याच्या स्टेजनुसार, तणाच्या स्टेजनुसार आपला तणनाशकाचा डोस ठरला पाहिजे. किंवा जे कंपनी आपल्याला सांगते की 1 एकरात एवढं मारा, आपण तो डोस करतो, पण त्या टायमात आपल्या वावरामध्ये किती तणाची वाढ झालेली आहे याचं काहीच करत नाही. आणि मग आपल्याला तणाचं खूप, आजपर्यंत आपण तणाला फक्त दुय्यम दर्जा दिलेला आहे. आपले काका सांगतात, चिपळूणकर काका सांगतात, तण देई धन. आणि आपण शेतकऱ्यांना काय ठरवलं आहे आतापर्यंत जी आपण शेती करत आलो, तण खाई धन. म्हणजे शेतातलं तण काढायचं आणि वावराच्या बाहेर धुऱ्यावर नेऊन टाकायचं, ज्याच्यापासून आपल्याला धन मिळणार. आता तणापासून धन मिळणार नाही, तण आहे, कारण तण जितकं आपण जमिनीला जिरवू तितक्या त्याच्या मुळ्या तिथे पुसतील, तितका त्याचा कर्ब तयार होतील. तेवढ्या जमिनीत तुमचा सेंद्रिय कर्ब वाढला तर तुमच्या जमिनीच्या जीवाणूचं ते खाद्य आहे. जीवाणू जर जगला तर आपली जमीन जिवंत राहील. आज आणि आपण काय समजत आहोत की आपल्याला नांगरटी केली, खोल नांगरटी केली, आपण उन्हाळ्यात त्याला वाळवलं, असं केलं तर आपल्या जमिनीतले कोष मरतील, आपली जमीन होईल. पण आपण त्याच्यात आपली जमीन नापीक करत आहोत. आता त्या काळीपासून नांगरत आहे, पण त्या काळी नांगराची साहित्य सुद्धा छोटी छोटी होती. जेव्हापासून या ट्रॅक्टर आला, जेव्हापासून तुमचा या रोटावेटर आलं, तेव्हापासून आपल्या जमिनीची पाणी धारण क्षमता तर बंदच झाली. फक्त जेव्हा आपण रोटावेटर मारतो आणि टोकन करायला जातो तेव्हा आपल्याला काय वाटते, आपली जमीन भुसभुशीत झाली. आपण पायात चालतो तेव्हा आपल्याला नरम वाटते, आपली जमीन खूप सुपीक झाली असं आपण त्या रोटावेटरच्या वरच्या मातीवर वाटतो. तर जमीन आपली सुपीक झाली नाही, कारण त्या 4 इंचाच्या खाली जेव्हा तुम्ही रोटावेटरनं माती काढून ठेवली त्याच्यात तुमची पाणी धारण क्षमता कायमची बंद झाली नाही. 1-2 चांगले पाणी आले का तुमचा वरचा जेवढा मातीचा थर आहे सुपीक मातीचा तेवढाही चालला आपला नदी नाल्यानं किंवा आपल्या प्रकल्पामध्ये, आपल्या याच्यामध्ये वाहत जातो तळ्यामध्ये. आणि नंतर उन्हाळ्यात आपल्याला सरकार म्हणते तळे उपसा नाही, याच्यातली माती सुपीक माती आपल्या वावरात नेऊन टाका. त्याच्यापेक्षा आपण जर शून्य मशागत यासारखी शेती केली तर आपल्या जमिनीचा सुपीक मातीचा कणही वाहून जात नाही. हा सगळ्यात मोठा आपल्या SRTचा फायदा असन तर आपल्या SRTतून जमिनी मातीचा कणही वाहून जात नाही. आता 5 वर्ष झाले माझ्या घरी ट्रॅक्टर, 25 वर्षापासून, पण 5 वर्षात माझा ट्रॅक्टर अजून माझ्या जमिनीत वाई करायला गेला नाही. मी सुरुवातीला एकटाच होतो, 3 वर्ष एकटा होतो. 3 वर्ष मला एकही शेतकरी गावातला भेटला नाही काका, एकही नाही. आज माझ्या गावात 500 एकर शेती आहे SRTची. कारण 5 वर्ष महत्वाचं आहे का, 3 वर्ष मी त्याच्यात निरंतरता ठेवली म्हणून. मी 3 वर्षावर खचलो असतं, मी जर ट्रॅक्टर नेऊन नांगरलं असतं तर मला कोणी साथ दिली नसती. तर आज 500 एकर मीच छाती ठोकून सांगू शकतो का 500 एकर माझ्या गावात आहे. जे विरोध करणारे होते ते आज प्रामुख्याने माझ्यासोबत SRT करत आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि विशेष आता आम्ही इथे सगळेजण आलो, इथे एकाही जणापाशी एकही प्रॉडक्ट विकायचं नाही.
नाही पठाण साहेबापाशी आहे ना, काकापाशी आहे ना, माझ्यापाशी आहे ना, इथं त्या कोणापाशी आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, तर आपल्यापाशी विकायचं काहीच, 1 रुपयाचं विकायचं नाही. उलट तुमच्या खिशातलं जर थांबत असेल आमच्या याच्यातून तर उलट ते चांगलं आहे. कारण ज्यांचे कृषी केंद्र 1 वर्ष जरी चाललं तर त्याचा मजला डबल होतो. पण आपण पुरातन आज्या बापापासून शेती करत आलो, पण आपल्या टीना अजूनही भोकाच्याच आहे, पाणी गळतच आहे. कारण आपल्याचा अजून शेतीचा, आपण जसं काकांनी म्हटलं का आपण हिशोब कोण लिहिला, कोणच नाही लिहिला. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. का मला 38 क्विंटल झालं त्यावेळेस मी छाती फुगवा लागत होती, पण मी त्याचा ताळेबंद लिहिला, त्याच्यामुळे छाती फुगवली नाही. कारण मला उरणारी रक्कम काहीच नाही दिसली. आपलं कसं होऊन राहिलं ना, आपण जेव्हा तुम्ही SRT शेती कराल किंवा शून्य मशागत शेती तंत्र वापराल, हे तंत्र वापराल, तेव्हा एका अटीवर वापरा का तुम्ही हे तंत्र करताना मनात असं धरूच नका का मला यावर्षी 15 क्विंटल झालं पाहिजे. तुमचं 15 क्विंटल नाही 7 क्विंटल झालं तरी चालते, पण तुमच्या खिशातला पैसा बाहेर गेला नाही पाहिजे. तर तुमचं SRT तंत्र किंवा शून्य मशागत तंत्र तुम्ही सुरुवातीपासून जर तुम्ही अपेक्षेचं ओझं तुमच्यावर टाकलं, कारण आतापर्यंत आपण अपेक्षाच घेत चालू, मला 15 क्विंटल झालं पाहिजे, त्याच्यासाठी माझ्या किती चक्रा कृषी केंद्रामध्ये झाला हा कधीच कोणी विचार करणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही 3 बॅग दिल्या तर हे 2 देणार, हे 4 देणार, हे देणार. आपण आपल्यात कॉम्पिटिशन करत आहोत. ही करूच नका. शेतीसोबत कॉम्पिटिशन नका करू. ज्या शेतीले आपण उत्पन्न घेण्यासाठी एवढी तगडी फाईट देण्याचे प्रयत्न करतो, तिले आपण कधी काही दिलं का? काहीच नाही. आपण फक्त घेण्यासाठी तयार आहोत, देण्यासाठी काहीच नाही. तर पहिले आपल्याला जमिनीला काहीतरी द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जमीन समृद्ध करायची आहे. जेव्हा जमीन तुमची समृद्ध होईल तर ते देणारच आणि तुमची झोळी भरणारच, हे 100%. कारण माझंच उदाहरण देतो तुम्हाला. 5 वर्ष झाली माझी कंप्लीट. आता या जूनपासून 6वं चालू होईल माझं. पण मी गेल्या वर्षीपासून सोयाबीन, तुरी, चना आणि ज्वारी याला रासायनिक माझं टोटल बंद. हा खर्च माझा थांबला. हा खर्च थांबला म्हणजे माझ्या पैशात वाढ, नफ्यात वाढ झाली. मी कपाशीला फक्त 1 डोस देतो. याच्या पलीकडे माझ्या वावरात तुम्हाला रासायनिक भेटणार नाही. जर मी रासायनिक कमी झालं तर निश्चितच त्याच्यावर येणारे रोग कमी होतील. रोग जर कमी आले तर आपल्या कृषी केंद्रात चक्रा कमी होतील, आणि कृषी केंद्रात चक्र कमी झाल्या तिथं आपल्या रोजगाराचे पैसे सुद्धा वाचतील. म्हणजे नक्कीच आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. पण मी अपेक्षा नाही ठेवली का मला 15 क्विंटल झालं पाहिजे, मला यावर्षी 13 झालं पाहिजे. माझी अपेक्षा सगळ्यात मोठी हेच होती की माझ्या खिशातले पैसे कुठे कमी करता येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये सक्सेस राहिलो. तणनाशकात आता तणनाशकामुळे जमीन खराब होणं, हे होणं, हा ज्या काही मुद्दे चालू आहेत, आता 5 वर्षात मला तो अनुभव आला. कारण मी 2002 पासून तणनाशक वापरतो. तणनाशक वापरताना आपण कधी पाणी कोणतं वापरतो? शुद्ध पाणी वापरतो. गढूळ पाणी कोणीच वापरत नाही. की आपण कृषी केंद्रातून औषध जरी आणलं तरी किंवा आपल्या कृषी विभागात जरी ते सांगतात आपल्याला शुद्ध पाणी वापरा, गढूळ पाणी वापरू नका. आणि मग गढूळ पाणी जेव्हा आपण वापरत नाही, म्हणजे ते जे तणनाशक आहे, तणनाशक गढूळ पाणी लागल्यावर न्यूट्रल होऊन जाणार, निष्क्रिय होणार. त्याच्यामुळे मग आपल्या जमिनीवर त्याचा काही विपरीत परिणाम होईल असा काही नाही आहे. कारण आता तसे काही प्रयोग आपल्या SRT ऑफिसमध्ये झालेले पण आहेत. त्याच्यामुळे तणनाशकाचा काहीच विषय नाही. आणि तणनाशक आपण प्रत्येक पिकाला वापरतो. फक्त फरक असाच आहे का तुम्ही पारंपरिक शेती करून तणनाशक वापरता की नाही? वापरता. आम्ही SRT शेती करून किंवा शून्य मशागत शेती करून तणनाशक वापरतो. तणनाशक तुम्ही वापरताय, तणनाशक आम्ही वापरता, पण तुम्ही 3 खर्च त्याच्यात एक्स्ट्रा करताय. तुम्ही डवरत पण आहे, तुम्ही निंदत पण आहे, तुम्ही तणनाशक मारताय. तुम्ही खर्च किती करताय? 3. आम्ही सांगतो का फक्त तणनाशक वापर. तुमचे हे 2 खर्च जर थांबले तर तो नफ्यामध्ये पकडता येईल. दुसरी गोष्ट तुम्ही काय करता का, एकदा तणनाशक मारता त्याचा एक लेअर तयार करता, आणि लागले 2-3 दिवसांनी एखादी आऊत सांगून पुन्हा त्याचा लेअर फोडून डवरून नाही टाकला. मग तुम्ही तणनाशक मारलं त्याचा फायदा होऊ दिला का? नाही, तुम्ही त्याचा लेअर मोडून टाकला. मग पुन्हा तुम्हाला वाटतं का आपण तणनाशक मारलं रिझल्ट नाही आले. दुसरी गोष्ट, तणनाशक मारताना एक चुका अजून आपल्या अशा होते, सगळ्याच्याच होते, की तुमचे तणनाशक मारताना तुम्ही खूप 6 ते 7 पंपची एकरी वापरता. बरोबर आहे? सरासरी तुमचे हे बरोबर आहे की नाही? कारण तणनाशक तुमचं जर एकरी बरोबर केलं तुम्हाला 10 डाव तणनाशक पण मार लागत. मी कपाशी पिकामध्ये 3दा तणनाशक मारतो, 4थं तणनाशक मला लागत नाही. पण माझं एकरी 13 ते 14च पंप पडतो. ते नोजल वापरताना नोजल सुद्धा महत्वाचा आहे. SRT शेती करताना जसं तणनाशक महत्वाचं आहे
तसंच त्यात पंपाची स्पीड महत्वाची आहे. त्याच्यानंतर ते तुम्ही कोणता नोजल वापरतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. आपल्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथंच होते की आपण मोठे नोजल वापरण्याला जोर करतो आणि प्रॉब्लेम अशी येते कधी कधी का आपले जे रोजगार भेटते ते टाकीनं भेटते, 50 रुपये टाकीनं. लवकर जर टाकी खाली नाही झाली तर तो दुसऱ्या दिवशी कामाला येत नाही. आपले प्रॉब्लेम आहे तिथं आपण थोडीफार मदत करायची का पंपाची नोजल स्पीड ही कमीच असली पाहिजे. त्याच्यानंतर जे आपले फ्लॅट नोजल वापरतो एका रेषेत चालणारी ते नोजल जर वापरले तर तुमचं कोणतं तणनाशकातून कोणतं तण सुटत नाही. वेळ लागते, एका ठिकाणी 2 रोजगार लागेल त्या दिवशी हे मान्य आहे, पण तणनाशक या पद्धतीने पाणी जर तुम्ही 150 लिटरच्या वरती एकरी वापरलं तर तुमचे रिझल्ट 100% तणनाशकाचे येतात म्हणजे येतात. आणि डोस वाढवायची गरज नाही. डोस हे तुमच्या तणाच्या स्टेजवर अवलंबून आहे बाई. एकदम डायरेक्ट 150 वरच जायचं काम आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पाणी आलं तर का आमच्याकडे सगळे शेत हिरवे होऊन गेले. यांना असं वाटलं काय शेतकऱ्याला का आपली एसआरटी आहे आपण एवढ्यात फवारे मारून घ्या. कडक ऊन तपली पाणी झाल्यावर एकदम वाळून गेलं. यायनं 200 ग्रॅम पण ते मिराय का तर मारले आणि फोन करून सांगे मिलच नाही. तुम्ही पंप कशी मारले, तिथं ओल होतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहा लागेल ना. मी यानं मारलं म्हणजे यानं मारू नये बा. वेळेनुसार आपण निर्णय घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तरच तुमची एसआरटी सक्सेस होते. शून्य मशागत शेती सक्सेस होते. नाही तर तुम्ही उडगा चालगा करू नका. काही गरज नाही का हे यानं केलं म्हणजे हे केलंच पाहिजे. तणनाशकाचा काटेकोर आणि नियोजितपणे जर वापर केला तर तुमची एसआरटी अनसक्सेस होतच नाही. कारण हे माझं नाही, आता बरेच शेतकरी माझ्यापाशी मी त्याचं उदाहरण देऊ शकतो. कारण इथे जे माझ्यासोबत आले सुद्धा हे सुद्धा एसआरटी शेतकरीच आहे. हे महत्वाचं आहे. आता मी त्याच्या संपर्क राहतो, तुमच्या सुद्धा संपर्कात राहील. तर तणनाशक जर तुम्ही पद्धतीत वापरलं, वेळेनुसार वापरलं तर कुठेही अडचण येणार नाही. अजून एक गोष्ट, तुम्ही उगवणपूर्व सुद्धा तणनाशक वापरले पाहिजे. आता माझं उदाहरण देतो का, मी 2 वर्ष झाले उगवणपूर्व तणनाशक वापरत नाही. मी त्याच्यावर खर्च करत नाही. कारण आता मला त्याच्यातला अनुभव झाला. मला मोठं तण झालं तरी मला भीती वाटत नाही. आजच्या कंडिशन तुम्ही माझ्या शेती जरी पाहिली, काही शेतकरी आलेले आपल्या वावरात तिथे भेटी द्यायला, तुम्ही पाहता आता शेत असं पूर्ण पाहिलं तर तुम्ही असं वाटतं इतक्या लांब गेलो नाही, हा कचरा पाहून आलो. अशी कंडिशन माझ्या शेताची आहे. पण मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण मला माहित आहे याला कसा मारायचं. तर तुम्ही उगवणपूर्व तणनाशक वापरलं पाहिजे. मी का नाही वापरत ते पण सांगतो. कारण चिपळूणकर दादासोबत नेहमी संभाषण होते, आपल्या भडसाळे दादासोबत संभाषण होते. तर आमची मनच ही आहे का तण देई धन. तर मग त्याला येऊ द्या, मी त्याला आल्यावर मारायला सक्षम आहे. पण तुम्ही नवीन आहे. तुम्ही जरी घरी एकदम तण पाहिलं तर तुमच्या घरचेच तुम्हाला ठेवणार नाही. पहिले तुमच्या घरची बाईच तुम्हाला जीव देणार नाही. हे का अशी शेती राहते का म्हणून एवढ्या कचऱ्याची काय करून राहिला, हे चुलीत घाल म्हणून तू एसआरटी. पहिला विरोध तर हा बायकोचाच होतो, यात काही शंकाच नाही. मलाही झाला होता, सगळ्यांनाच होतो. कारण हे लोक ते आपण जे पारंपरिक शेती करत आलो का, आपल्याला एक काळं भोर वावर करून रोटावेटर करून त्याच्यात हिरवळ झाड पाहिल्याशिवाय मनाला अशी समाधान येत नाही. आणि आमचे शेत जर तुम्ही एसआरटी वाल्याचे पाहिले का शून्य मशागत वाल्याचे पाहिले, याच्यात आताच एवढं हिरवं कचरा आहे का तिथे झाडाला जागा नाही. ही कंडिशन आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीला भ्यायचं नाही. तुम्ही निश्चिंत 2-3 वर्ष तुमचा जोपर्यंत दांडगा अनुभव होत नाही तोपर्यंत उगवणपूर्व तणनाशक वापरलंच पाहिजे पिकानुसार. त्याच्यामुळे काही अशी चिंता नाही. पण जसा तुमचा अनुभव होईल का तुम्हाला आता कॉन्फिडन्स येईल का मी हे तण आल्यानंतर मारू शकतो, माल वाचू